धन्यवाद साहेब. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, भारताचे भाग्य विधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि महाराष्ट्राचे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर. खरं तर सुतारसाहेबांची आणि आमची ओळख ही सोशल मीडियावरची, म्हणजे विचार जगातले कान्याकोपऱ्यात कुठेही असाल विचाराने तुम्ही माणसं जोडली जाता आणि पत्रकार आहेत आणि पत्रकारिता ह्या क्षेत्रामध्ये आम्हीही वावरत असल्यामुळे ती जवळीक फार लवकरच वाढली. आणि आज एक असा क्षण आहे की या क्षणामध्ये एक आपलं न्यूज पोर्टल उभं करणं आणि मराठी माणसाने उभं करणं हा खरं तर मोठा भीमपराक्रम आपण म्हणू. खूप मोठा सफेद हाती पाळण्यासारखा आहे. कारण पत्रकारिता आम्ही लहानपणापासून म्हणजे वयाच्या 12-13व्या वर्षापासून आम्ही या क्षेत्रामध्ये वावरत गेलो, शिकत गेलो आणि शिकता शिकता कुठे छोटे मोठे चॅनल्स आम्हीही चालू केले. पण ते सांभाळताना जी काही अवस्था होते त्याचा सगळा अनुभव आम्हाला आहे. कुटुंबावर होणारी परिणाम असतात, मुलांवर होणारे परिणाम असतात, पण एक तो ध्यास असतो पत्रकारितेचा, एक पॅशन आहे. या देशामध्ये दोनच गोष्टी व्यवसाय म्हणून मान्य केली जात नाही, एक शेती आणि दुसरी पत्रकारिता. ज्या दिवशी पत्रकारिता व्यवसाय म्हणून व्यावसायिक होईल त्या दिवशी एक गोष्ट लक्षात घेऊन चालला, या देशाची लोकशाही जागेवर संपुष्टात येऊन तुम्हाला पुन्हा एकदा या देशामध्ये गुलामगिरी याचा अनुभव घ्यावा लागेल. खरं तर आज पत्रकारिते जे नाव आपण धारण करतो त्या नावामधूनच तुमची इमेजेस, तुमची प्रतिमा स्पष्ट होत असते. नावाप्रमाणेच पत्रकाराला निर्भीड असावं लागतं. निर्भीड म्हणजे न घाबरणारा, कोणत्याही धमकीला न घाबरता स्वतःच्या कर्तृत्वाशी एकनिष्ठ असणारा, समाजाशी बांधिलकी ठेवणारा आणि समाजाच्या प्रश्नांवर सतत मांडणी करणारा तो पत्रकार. भारतीय राज्यव्यवस्थेमध्ये सरकार असतं आणि एक विरोधी पक्ष असतो, पण ह्या दोघांपेक्षाही सगळ्यात मोठं काम असतं आणि या लोकशाहीला जो चौथा स्तंभ दिला आहे, संविधानाने ज्या पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून घोषित केलं आहे, त्या घोषित करण्यामागे एकच कारण होतं की जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर पत्रकाराला स्वतःच्या कर्तव्यानिशी वागता आलं पाहिजे, त्याला ते स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. आणि ज्या दिवशी पत्रकार गुलाम होईल त्या दिवशी तुमच्या आमच्यासारखे सगळे सर्वसामान्य माणसंही गुलाम होतील. आज पोर्टल उभं राहिलं आहे. पोर्टल चालवणं तितकं सहज आणि सोपी गोष्ट नाही आहे. मराठीत म्हण आहे, आपल्याला सगळे सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. ही लोक चळवळ आहे. हे तुमचे प्रश्न आहेत जे या माध्यमातून मांडले जाणार आहेत. हा तुमचा आवाज आहे जो या माध्यमातून मांडला जाणार आहे. या देशाचं स्वातंत्र्य युद्ध असेल, स्वातंत्र्य लढा असेल, या सगळ्या गोष्टी घडल्या त्या केवळ पत्रकारितेमुळे. तुम्ही आम्ही आज ज्या महाराष्ट्रात सन्मानाने राहतो ती संयुक्त महाराष्ट्राची चळवळसुद्धा ज्यांनी उभी केली ते सर्व पत्रकार होते. पत्रकारांनी मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राची अस्मिता लोकांपर्यंत आणून दाखवली. त्यानंतर कामगार पेटला आणि कामगारांनी चळवळी उभ्या केल्या. आज पुन्हा नव्याने परत ह्या क्रांती प्रतिक्रांतीच्या
कबड्डीचे जे सामने रंगले त्या सामन्यामध्ये जो निर्णायक व्यक्ती असेल तो असेल पत्रकार. आणि हीच पत्रकारिता तुमची कायम जिवंत राहावी. लोकांचे प्रश्न तुम्ही असेच ठामपणे मांडत राहा. जसं आपण म्हटलंय की लोक निर्भीड, हा निर्भीडपणा आज पत्रकाराने जिवंत ठेवला तर तेवढाच स्वाभिमानी समाज निर्माण होतो. आणि स्वाभिमानी समाज निर्मितीसाठी साहेब तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाला असंच दीर्घ वाढवत नेवावं लागेल. आज पोर्टल उभं केलं आहे, उद्या आपलं चॅनल उभं होईल, आपलं म्हणणं मांडणार आपल्या हक्काचं चॅनल उभं राहील, ही अपेक्षा मी ठेवतो. आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सुतार साहेबांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.